मस्त घट्ट घट्ट झालंय ना। तर आता आपल्या चटणीसाठी इथं मस्तपैकी रेडी आहे साहित्य। तर आपला सकाळचा नाश्ता बघा, मस्तपैकी वडे आणि गरम गरम डोसे। मी आताच बाजारात ना मस्तपैकी कटले घेऊन आले पूर्ण। नमस्कार, आपल्या आगरी संस्कृती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण दाखवणार आहोत डोसे, कारण की काल मम्मीने पीठ ठेवला होता आंबवायला डोस्यांचा। आणि आता आपण पहिला चटणी वगैरे बनवून घेऊया। तर पहिला आता मी तुम्हाला किचनमध्ये दाखवतो जाऊन की म्हणजे आपला डोस्याचा पीठ कसा वरती आला आहे ते। तर चला बघूया आता। मस्त घट्ट घट्ट झालंय ना। तर आता आपल्या चटणीसाठी इथं मस्तपैकी रेडी आहे साहित्य। मस्त आता आपली चटणी सुद्धा रेडी झाली। आता त्याला फक्त फोडणी द्यायची चटणीला कढईत टाकून। तर आता मी गरम गरम जरासं चाखायला घेतलंय। चटणी सोबत अजून भारी लागेल, असंच नुसतं एक नंबर लागतंय। आज मज्जा माझी मस्त। नंतर ताव मारायचा, चटणी आणि डोसे एक नंबर। तर आपले आता डोसे तयार झालेत मस्तपैकी। आता ताव मारायचा आहे। पहिला 3च दे। थोडेसेच मस्त घट्ट घट्ट चटणी एक नंबर।
बस सध्या घेऊन मी लागलं तर आता तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. मस्त एकदम शिजलेत आणि कसे जाड आहेत बघा डोसे आपले. आता तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. तोंडात तर जाम पाणी सुटले. आणि डोसा बघा ना किती जाड आहे, मस्त एकदम सॉफ्ट. चटणी सोबत अजून मस्त लागतं आणि असा पण लय भारी लागतं. चहा सोबत पण हे लय भारी लागतं. मम्मी डोसाच्या पिठामध्ये थोडीशी मेथी पण टाकते, म्हणजे थोडासा गोडसरपणा एक नंबर होता. गोडसर म्हणजे मेथी का टाकते तर चहामध्ये खायला सुद्धा एक नंबर. तर मी आता जेवायला बसतो, या तुम्ही सुद्धा जेवायला. सकाळ सकाळ चालल्यात मस्तपैकी भाकऱ्या मोठ्या मोठ्या. सकाळ सकाळी नाश्त्याला परत मस्तपैकी डोसे, एका साईडला भाकऱ्या करते हर्षदा. नको बस झाले. तर आपला सकाळचा नाश्ता बघा मस्तपैकी वडे आणि गरम गरम डोसे. या नाश्ता करायला मी नाश्ता करतो. तर मग मी आताच बाजारात ना मस्तपैकी कटले घेऊन आले, पूर्ण परात भरले मस्त एक नंबर. साफ बीप करून घेऊन आले. आता मस्तपैकी कटले फ्राय करायचे आणि अर्धा कालवण करायचं आपल्याला रश्श्याला. संध्याकाळचा मस्त नाश्ता करतोय, सुकी पुरी. गरम गरम हे वडापाव. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू अशा एका नवीन पुन्हा व्हिडिओमध्ये. तर बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.